मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. केदार म्हणतो की सासूबाई, एक नंबर काम केलं तुम्ही. तेव्हा मग आता शलाका म्हणते की हो नाही, खरंच खूप मजा आली या सगळ्यामध्ये. त्या आनंदीला सगळे किती ओरडत होते बघितलं ना. मी तर सार्थकच्या नजरेतून पण तिला उतरवली आहे आणि सुधा काकू तर बघितलं, तिला खूप ओरडली. त्यानंतर मग आता शलाकाला ती म्हणते की तसं नाही, यावेळेला शलाका आगीत तेल ओतण्याचं काम तू पण मस्तच केलंस. त्यानंतर मग ती म्हणते की हो, तू प्रत्येक वेळेला मला बोलत असतेस नाही की माझ्या उपयोगाला कोणी येतच नाही, कोणी काही करतच नाही, म्हणून म्हटलं चला आपण पण आज ट्राय करून बघूया कसं वाटतं ते. आणि त्याच वेळेला वृंदा म्हणते की हो हो, खरंच तू खूप छान काम केलंस. त्यानंतर मग आता केदार म्हणतो की बघा सासूबाई, आता शलाका पण डोकं वापरायला लागली आहे म्हटल्यावरती त्या आनंदीची तर पक्कीच वाट लागणार आहे. त्यानंतर मग आता वृंदा म्हणते की पण केदारराव, एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा दोघंही विचारतात की कसला प्रॉब्लेम. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, आता या गोळीचा परिणाम हळूहळू ओसरायला लागणार आहे. त्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. तसं झालं तर भाऊजी पुन्हा नॉर्मल होतील. मग केदार म्हणतो की काय करावं लागेल आता. तेव्हा वृंदा म्हणते की आता पुन्हा दुसरी गोळी द्यावी लागेल त्यांना. शलाका म्हणते की अगं आई, आता पुन्हा दुसरी गोळी कशी द्यायची, काय करायचं आपण. तेव्हा वृंदा म्हणते की अगं ते काही कठीण आहे का आपल्यासाठी. जेवणात नाही तरी कॉफीत मिक्स करून ते औषध त्यांना द्यायचं. मग बघ, त्यांच्यावरती हळूहळू परिणाम होईल आणि ते कधी नॉर्मल होणारच नाहीत. तेव्हा शलाका विचारते की काका गचकले वगैरे तर काय करायचं. केदारही तेच विचारतो. तेव्हा वृंदा म्हणते की नाही नाही, असं काही होणार नाही. ती गोळी त्यांच्या बाकीच्या अवयवावर कोणताही परिणाम करणार नाही, पण मेंदूवर मात्र परिणाम करेल आणि त्यांना हळूहळू पुन्हा सगळं विसरायला होईल, विस्मरण होईल. आणि याच्यासाठीच ही गोळी आहे. बाकी काय, आपल्याला हेच हवं आहे. आणि सुधा तिकडे या सगळ्या गोष्टीमुळे खचत राहणार आणि आनंदीला दोष देत राहणार. हे ऐकल्यावर शलाका म्हणते की वा आई, खरंच मस्त. तेव्हा मग आता केदार म्हणतो की तसं नाही, हे सगळं त्या सुधा काकूने देखील मान्य केलं पाहिजे की आनंदीच करते. तेव्हा आनंदीच्या बाबतीत ती एकदम काहीतरी टोकाचा निर्णय घेईल. तेव्हा वृंदा म्हणते की सुधाच काय, सार्थकच्या मनातूनही आनंदी उतरेल असंच काहीतरी करणार आहे मी. तेव्हा आता सार्थक रूममध्ये बसलेला असताना आनंदी येते आणि म्हणते बाबांची तब्येत कशी आहे आता. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, अजूनही ते शुद्धीत नाही आहेत. मग ती म्हणते की थांबा, मी बघून येते त्यांना नेमकं सगळं काय झालं आहे ते. तेव्हा सार्थक म्हणतो की नको, तुम्ही तिकडे जाऊ नका. आनंदी विचारते की का, काय झालं सर. तेव्हा सार्थक म्हणतो की आईने मगाशी मला सांगितले की बाबांच्या आसपासही आनंदीला फिरकू द्यायचं नाही म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते की सर, तुम्हाला पण असंच वाटतंय का की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, प्लीज तुम्ही असं चुकीचं समजू नका. मलाही माहिती आहे की मी असा कधीही विचारही करू शकत नाही, चुकूनही, की तुम्ही असं करू शकता. मला माहिती आहे हे सगळं का घडतं आहे, कोणीतरी घडवून आणतं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो, मलाही असंच वाटतं आहे की कोण त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये औषध वगैरे मिक्स करत असेल किंवा कोण काय करत असेल. पण हे जे कोणी करत आहे ना सर, त्यांना मी सोडणार नाही आहे. हे सगळं मी पकडूनच राहणार आहे आणि ज्या क्षणी मला ती व्यक्ती सापडेल त्या क्षणी मी त्या व्यक्तीला सर्वांसमोर आणणारच आहे, असं आता आनंदीने ठरवलेलं असतं. आणि सार्थक आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर वृंदा ही अरविंदसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की भाऊजी, कसे आहात तुम्ही आता आणि कसं वाटतंय तुम्हाला. ते म्हणतात की आता ठीक आहे, पण काय झालं, तू इथे कशाला आणि तुम्ही कोण. तेव्हा मग ती म्हणते की मी वृंदा आहे, विसरलात का तुम्ही. तेव्हा आता त्यांना काही लक्षात येत नसतं. त्यानंतर मग ती म्हणते की अहो, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे, तुम्हाला बरं वाटत नाही आहे ना म्हणून. तेव्हा ते म्हणतात की कॉफी, मला नको आहे कॉफी, मगाशी पण मला तूच कॉफी दिली होतीस ना. तेव्हा वृंदा म्हणते की नाही, छे छे, मी तर तुमच्यासाठी आत्ता कॉफी आणते आणि हे घ्या, पिऊन घ्या, असं म्हणून ती त्यांना कॉफी प्यायला भाग पाडते. तितक्यात आनंदी आता तिकडे येते आणि आनंदी ही तिचा हात धरते आणि म्हणते की काय करताय हे. तेव्हा वृंदा तिच्याकडे अगदी बघायला लागते आणि म्हणते की काय गं, तू अशी का बघतेस माझ्याकडे. आता आनंदी ही वृंदाचा हात धरते आणि तिला बाहेर घेऊन येते. त्याचबरोबर आनंदी आता सगळ्यांना आवाज द्यायला लागते. वृंदा म्हणते की अगं, काय करतेस काय तू हे, माझ्या हाताला धरून तू असं बाहेर का आणलंस. सुधा पण विचारते की काय झालं आहे आनंदी नेमकं. तेव्हा आनंदी म्हणते की बाबांना मगाशी बरं वाटत नव्हतं, ते अचानक कसे तरी वागायला लागले, त्याच्यामागे एक कारण आहे, असंच काही ते झालेलं नाही. वृंदा काकू आता बाबांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांना कॉफी देत होत्या. सुधा म्हणते की मग मग काय झालं. त्यानंतर आनंदी म्हणते की तसं नाही, मगाशी पण काकूने बाबांना कॉफी दिली होती आणि त्या कॉफीमधून काहीतरी त्यांनी औषध मिक्स करून दिले असा माझा अंदाज आहे. आता वृंदा तिच्याकडे बघतच राहते. वृंदा म्हणते की अगं, तू काय बोलतेस काय हे. तेव्हा आनंदी म्हणते की हो, मी जे आहे ते खरंच बोलते. एखादा माणूस अचानक बिथरल्यासारखा कसा वागू शकेल.
तुम्ही डॉक्टर आहात आदर्श सर, तुम्हीच सांगा. तेव्हा आदर्श म्हणतो की एकदा तर त्याला मानसिक धक्का बसला असेल, नाहीतर मग त्याला काहीतरी औषधं नेहमीपेक्षा वेगळी गेली असतील. तेव्हा मग आता त्याने असं म्हटल्यावरती वृंदा ओरडत म्हणते की अगं काय बोलतेस काय आनंदी तू? मी हे सगळं करेन का? तेव्हा आनंदी म्हणते की हो काकू, माझं असंच म्हणणं आहे की तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. नाहीतर बाबा अचानक असे बिथरल्यासारखे कसे वागायला लागतील? आत्तापर्यंत तर ते ठीक होते, त्यांना सगळं आठवत होतं, पण अचानक ते असे कशाला वागतील? ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे ना, तुम्ही काही केलं नाही, मग ही जी कॉफी आहे ना, तुम्ही आता पिऊन दाखवा. त्याच वेळेला मग आता वृंदा म्हणते की मी कॉफी पित नाही. त्यानंतर मग ती म्हणते की आज तुम्हाला प्यावी लागेल कॉफी. तेव्हा वृंदा मुद्दामच नाटक करू लागते आणि म्हणते की अगं सुधा बघ ना, हिचं काय चाललंय ते. मी असं कसं तरी वागेन का? भाऊजींचे किती उपकार आहेत आमच्यावर अगं, आणि मी त्यांच्याबरोबर अशी वागेन का? असं म्हणून ती आता जोरदार आरडाओरडा करायला लागते आणि शलाका ही तो कॉफीचा मगच खाली फेकून देते आणि म्हणते की काहीच गरज नाही आहे. आनंदी, तू माझ्या आईबरोबर कसं वागतेस? आणि सगळेजण हे गप्पपणे ऐकून घेत आहे. आणि त्यानंतर मग आता शलाकाला बघूनच ती मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते. त्यानंतर वृंदाला खोलीत आणलं जातं. वृंदाच्या डोळ्यावरती सुद्धा पाणी शिंपडते. तितक्यात वृंदा जागी होते आणि रडायला लागते आणि म्हणते की देवा, माझ्या नशिबात हे काय वाढून ठेवलं आहे? अरे मी असं कधीही करू शकत नाही. सुद्धा तुलाही असं वाटते का की मी भाऊजींसोबत असं वागेन? अगं खाल्ल्या मिठाला जागणारी आहे मी. मी त्यांच्याबरोबर असं कसं वागू शकते? आजूबाजूला केदार, शलाका आणि आदर्श असतात. आता शलाका तिच्या या ॲक्टिंगला हसत असते. त्यानंतर इथे सुधा म्हणते की नाही, मी असं कधीच करू शकत नाही. त्या काल आलेल्या आनंदीवर मी विश्वास नाही ठेवू शकत. तू आणि मी कित्येक वर्ष बहिणीसारखे राहतोय. मला माहिती आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्या आनंदीवर विश्वास ठेवू शकत नाही. असं म्हणून ते निघून जाते. आदर्श म्हणतो की वा, खरंच काय ॲक्टिंग केली आहेस आई तू. त्याच वेळेला आता केदार आणि शलाका हसायला लागतात. तेव्हा आदर्श म्हणतो की आई अजूनही सुधर. मला माहिती आहे सुधा काकू भोळी आहे, पण आनंदी अजिबात भोळी नाही आहे. आणि आनंदी एक ना एक दिवस तुझं हे पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. त्याच्या अगोदरच सुधर. असा आदर्श आता तिला म्हणतो आणि त्यानंतर तिथून तो निघून जातो. आणि वृंदाने आता तिची ॲक्टिंग कमालीची केल्यामुळे ती मात्र वेगळ्याच तारात असते. इकडे अरविंद हे म्हणत असतात की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो बुडतो आणि जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तो सरतो. आणि हे सगळं सार्थक आणि आनंदीला ते सांगत असतात. त्याच वेळेला सुधा येते आणि विचारते की काय हो, तुम्हाला बरं वाटतंय का? तेव्हा अरविंद म्हणतात की हो, आता मला सगळं आठवतंय. तू म्हणजे सुधा माझी पत्नी, माझं नाव अरविंद आहे आणि हा सार्थक माझा मुलगा, आकांक्षा माझी मुलगी आणि ही आनंदी चेहऱ्याची मुलगी म्हणजेच आनंदी माझी सून. असं म्हटल्यावर ती मात्र सुधा चेहरा वाकडा करते. त्याच वेळेला आनंदीला आनंद झालेला असतो की त्यांना सगळं आठवते. आनंदी म्हणते की बघितलं, मी सांगितलं होतं नाही, गोळ्यांचा परिणाम ओसरायला लागला की हळूहळू बाबांना सगळं आठवेल, ते नॉर्मल होतील. तेव्हा मग सुधा म्हणते की तू जे काही म्हणाली आहेस आणि केलेस मगाशी ते मला अजिबात आवडलेलं नाही. माझ्या जावेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वृंदा असं कधी करणं शक्यच नाही आहे. मी तिच्यावर कधी अविश्वास दाखवू शकत नाही. असं सगळं ती म्हणते. आता तू जे काही म्हणतेस त्याच्यात मला तथ्य वाटत नाही, असं ती सरळ म्हणते. तेव्हा सार्थक हा आनंदीला खुणावून शांत व्हायला सांगतो. त्यानंतर सुधा ही तिथून अरविंदला घेऊन जाते आणि आनंदी देखील आता निघालेली असते. सार्थक विचारतो की हे बघा, तुम्ही जे काही म्हणतायत त्यात तथ्य आहे, माहिती आहे मला. कारण आपल्याकडे पुरावा नाही कोणाविरोधात, म्हणून आपण काहीही बोलू शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला या सगळ्या बाबतीत अलर्ट राहिलं पाहिजे. तेव्हा आनंदी म्हणते की हो सर, मला सगळंच माहीत आहे, म्हणूनच मी शांत बसून आहे. पण आता मला निघावं लागेल. सार्थक विचारतो की कुठे चाललायत तुम्ही आता? तेव्हा आनंदी म्हणते की मी देवळात चालली आहे सर. मी नवस बोलले होते की बाबांना बरं वाटायला लागलं की मी येईन, म्हणूनच मला निघायचे. पण सर तुम्ही इथे लक्ष ठेवा, बाबांच्या जवळ जास्त कोणाला फिरकू देऊ नका. तर इथे शलाका आणि बाकीचे सगळे कॉफी शॉपमध्ये जमलेले असतात. वृंदा म्हणते की हे काय केले तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली आहे. त्याच वेळेला मग आता इथे वृंदा म्हणते की हो, मी रिस्क घेतली आहे कारण तुम्ही बाकीचे सगळे फक्त नाकाने कांदे सोलताय. मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी ते केलं. तेव्हा मग वृंदाला ती म्हणते की नाही, मला असं म्हणायचं नव्हतं, पण काय आहे ना, हे सगळं केल्यामुळे ते जास्त अलर्ट झाले आहेत, कळतंय का तुम्हाला? त्यात ती आनंदी आता जास्तच हुशार झाली आहे. त्याच वेळेला शलाकाने देखील कप फोडला आहे. मग आता काय त्यांच्या बाजूने सगळं लागलं आहे निकाल. तेव्हा शलाका म्हणते की मी जर कप फोडला नसता तर आईच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं असतं आणि तीच पकडली गेली असती. केदार म्हणतो की नाही, बरोबर आहे, शलाकाने कप फोडला ना, ते चांगलंच केलं, नाही तर वाट लागली असती. सगळं त्यांना कळलं असतं. पण आता सध्या ती आनंदी जास्त हुशार झाली आहे, ती जास्त स्ट्रॉंग झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी करायला लागली आहे.
तर सार्थक तिच्या बाजूने आहे म्हणून ती इतकी कॉन्फिडंटली वागते असं केदार म्हणत असतो. त्याच वेळेला रेश्मा म्हणते की हो, आपल्याला आनंदीचा काही ना काहीतरी वीक पॉईंट शोधावा लागेल, त्याशिवाय आनंदीला असं मुठीत पकडून ठेवता येणार नाही. तेव्हा लगेच सगळे विचारतात की म्हणजे आनंदीचा वीक पॉईंट नेमका म्हणजे काय? तेव्हा मग ती म्हणते की आनंदीचा भूतकाळ, आनंदीचा जो पास्ट आहे ना, तो खूप वीक आहे आणि तोच आपल्याला पकडून ठेवावा लागणार आहे, असं सगळ्यांना ती सांगते. रेश्मा म्हणते की एकदा की आनंदीसमोर तिचा भूतकाळ आला की आनंदी काहीही करू शकणार नाही. तिचा भूतकाळ म्हणजे तिची भीती आहे आणि त्याच भीतीला आपण खतपाणी घालायचं आहे, असं सगळं वृंदा आणि शलाका केदारला ती सांगते. त्यानंतर पुढे रेश्मा म्हणते की आनंदीला आता त्या भूतकाळाबाबतीत कसं पकडून ठेवायचं हे आपल्याला ठरवलं पाहिजे आणि हे सगळं जर घडलं नाही तर मी नावाची रेश्मा नाही, असं सगळं आता ती सगळ्यांना बोलून दाखवते. आणि ते ऐकून वृंदा, शलाका आणि केदार या तिघांनाही मजा वाटत असते. आनंदी रस्त्याने आत्ता देवळात चाललेली असते. त्याच वेळेला तिला अण्णांचा फोन येतो. अण्णा विचारतात की आनंदी, सगळं नीट आहे ना आणि तू कुठे आहेस? तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा, मी देवळात चाललेली आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की ओके चालेल, पण सगळं नीट आहे ना घरी आता बाळा? तेव्हा आनंदी म्हणते अण्णा, बाबांची तब्येत जरा खराब झाली होती, त्याच्यामुळे घरात जरा टेन्शन होतं आता. म्हणतात की अगं काय बोलतेस काय? पण ठीक आहे अगं, हा आजारच कसा आहे, मध्येच कधीतरी वर येतो. ठीक आहे, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. पण तू आता कुठे आहेस? रस्त्याने चालतेस की रिक्षाने आहेस? कुठे आहेस तू नेमकी? तेव्हा मग आता आनंदी फोनवर बोलत असताना तिथे मागूनच कोणीतरी येत असतं. आनंदी म्हणते की बाबा, आत्ता त्यांची तब्येत ठीक आहे, पण आनंदीचा काही आवाज येत नसतो. आनंदीला ते म्हणतात की बघ, काळजी करू नकोस, काही होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस आणि देव आहे ना आपल्याच बाजूने, म्हणून काळजी करण्याची काहीच गरज नाही, होतील ते नीट. तितक्यातच आनंदीला मागून कोणीतरी हात ठेवतं. तेव्हा आनंदी समोर बघते आणि भरपूर घाबरते. समोर आता अंशुमन आलेला असतो. तो मुद्दामच ॲक्टिंग करून वेगळ्याच रूपात आलेला असतो आणि त्याला पाहिल्यावर आनंदी खूपच घाबरते. आणि आनंदीचा फोन चालूच असताना अण्णासमोरून हॅलो हॅलो करत असतात, मात्र ती काहीच बोलत नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आनंदीच्या ऑफिसमध्ये देखील अंशुमन आलेला असतो आणि अंशुमनला पाहिल्यावरती ती घाबरते आणि आतमध्ये पळून जाते. समोर आता सार्थक असतो. आनंदी आता धावत धावत सार्थककडे जाते, त्याला धक्का मारते आणि सार्थकला जाऊन मिठी मारते. आणि त्याला पाहून आता अंशुमनला पाहून आनंदीला खूपच भीती वाटत असते. त्याच वेळेला आता सार्थक हा आनंदीला म्हणतो की आनंदी, तुम्हाला तुमच्या भूतकाळाला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुमच्या भूतकाळाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर द्या आणि तेही सडेतोड उत्तर द्या. तुम्हाला घाबरलं नाही पाहिजे, कारण तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नव्हतं. आता आनंदी ही सार्थकचं ऐकते आणि त्याच्याकडे जाते. त्याच्या हातामध्ये त्याचीच काठी देत म्हणते की ही काठी काही तुम्हाला आधाराला दिलेली नाही मी. तेव्हा तो थँक्यू असं म्हणतो. आनंदी म्हणते की हे तुम्हाला मी सांगण्यासाठी इथे आली आहे की पुन्हा माझ्यासमोर येऊ नका. काही झालं तरीही तुम्ही आता आल्यापावली परत जा, हे सांगायला ही काठी हातात देते आणि मी तुम्हाला अजिबात आता घाबरणार नाही आहे, असं सरळ ती त्याला बोलून दाखवते. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.